शेतीमध्ये आता अलीकडच्या काळामध्ये अनेक फळबागायतदार किंवा भाजीपाला बागायतदार किंवा भाजीपाला घेणारे शेतकरी मायक्रोराजाचा उपयोग करू लागलेले आहेत. मायक्रोराजा ही जैविक खत आहे. ही एक प्रकारची उपयोगी बुरशी आहे. बुरशीचा प्रकार आहे एक मायक्रोराजा. या मायक्रोराजाच्या निर्मिती करणारे अनेक कंपन्या मार्केटमध्ये आहेत आणि त्यांच्या ब्रँड नेमने ते ही मायक्रोराजा जी आहे त्याची विक्री करत असतात. यामध्ये काही कंपन्या आहेत ते ग्रॅन्युलर स्वरूपामध्ये मायक्रोराजा मार्केटमध्ये आणतात आणि काही पावडर स्वरूपामध्ये मार्केटमध्ये ते आणतात. लिक्विडमध्ये बी तयार करता येतो, परंतु ती फॅसिलिटी आणखी इंडियामध्ये नाही. युरोपियन देशामध्ये ते लिक्विडमध्ये सुद्धा प्रॉडक्ट आहेत. त्याचे प्रत्येक कंपन्याचे गेले आपण त्याचे जर किमती पाहिल्या तर वेगवेगळ्या आहेत. प्रत्येक कंपनीच्या प्रॉडक्टमध्ये 1 ग्राममध्ये किती प्रोपोग्युल्स आहेत किंवा 1 ग्राममध्ये किती स्पोर्स काउंट आहे याच्याहून तो मायक्रोराजा किती चांगला हे ओळखलं जातं. परंतु शेतकरी त्याकडे दुर्लक्ष करतात. तर मला जाणून घ्यायचं आपल्याकडून की हे जे जैविक खत आहे मायक्रोराजाचं, म्हणजे शेतकऱ्यांनी खरेदी करताना ते पाकिट किंवा ते डबा वाचून किंवा त्याचं लिफलेट वाचून साक्षर झालं पाहिजे आणि त्यानंतर खरेदीचा निर्णय घेतला पाहिजे. तर शेतकऱ्यांनी काय पाहायला पाहिजे याकडे? तर शेतकऱ्यांनी जे कंपनीने जे लेबल क्लेम केलेला आहे तो अगोदर बघितला पाहिजे. म्हणजे किती स्पोर किंवा किती प्रोपोग्युल कंपनीने त्या लेबलवरती लिहिलेले आहेत पर ग्रॅम. तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त स्पोर ज्या प्रोडक्टमध्ये असतील तेच प्रोडक्ट शेतकऱ्यांनी घ्यायला पाहिजे. जरा थोडं विस्कटून सांगा की नंबर ऑफ स्पोर्स किंवा नंबर ऑफ प्रोपोग्युल पर ग्राम ही काय भानगड आहे? आता हे बायोलॉजिकल प्रोडक्ट असल्यामुळे बायोलॉजिकल प्रोडक्ट विकण्यासाठीचा जो इंडियामधला जो कायदा आहे, जो की फर्टिलायझर कंट्रोल नावाचा जो कायदा आहे, याने काही स्पेसिफिकेशन ठरवून दिलेले आहेत. म्हणजे एखाद्या प्रोडक्टमध्ये तुमचे मिनिमम एवढे स्पोर पाहिजेत, तर त्यानुसार मायक्रोराजाचं जे स्पेसिफिकेशन आहे ते आहे 10 स्पोर पर ग्रॅम. हे 1 ग्रॅममध्ये कमीत कमी 10 स्पोर असावेत. पण हे बायोलॉजिकल जैविक खत असल्यामुळे जेवढे जास्त स्पोर आपण देणार तेवढे जास्त इन्फेक्शन प्लांट रूटला होणार आणि जेवढं इन्फेक्शन जास्त होणार तेवढे तिथं मुळांचं नेटवर्क लवकर आणि जास्त तयार होणार. आणि जसं ते नेटवर्क वाढेल तसं ते जे काही न्यूट्रिएंट फिक्स झालेले आहे त्याचं ॲब्सॉर्प्शन इफेक्टिव्हली होईल. आणि नंबर ऑफ प्रोपोग्युल्स पर ग्राम ही काय भानगड आहे? प्रोपोग्युल ही टर्मिनॉलॉजी मायक्रोराजामध्ये वापरली जाते. आता हे मुळात रूटच्या मध्ये वाढणारं फंगस आहे. म्हणजे त्याच्यासोबत जेव्हा त्या रूटची ज्यावेळेस पावडर बनवली जाते तर त्याच्यासोबत इनडायरेक्टली काही त्या रूटचे तुकडे येतात. तर त्या रूटच्या तुकड्यांमध्येही मायक्रोराजाच्या मायसेलिया असतात. तर तो रूटचा तुकडा आणि फ्रीज फॉर्म मधले स्पोर या दोघांच्या कॉम्बिनेशनला प्रोपोग्युल म्हणतात. तर त्या रूटच्या तुकड्यांमध्ये सुद्धा मायक्रोराजाचे मायसेलिया असतात. म्हणजे तो तुकडाही जेव्हा जमिनीमध्ये जाईल तर त्या मायक्रोराजा या ऍक्टिव्हेट होऊ शकतात. मार्केटमध्ये जे कंपन्याचे प्रॉडक्ट आहेत तर त्याच्यामध्ये साधारणतः किती ही पर ग्राम स्पोर्स असतात किंवा प्रोपोग्युल असतात? आता हे कंपनी टू कंपनी व्हेरी आहेत. म्हणजे आता काही कंपन्या तुमच्या अगदी फर्टिलायझर कंट्रोलनुसारच बनवतात. म्हणजे 10 स्पोर पर ग्रॅम, काही 100 स्पोर लिहितात, काही 50 लिहितात किंवा काही प्रोपोग्युल लिहितात. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त स्पोर किंवा प्रोपोग्युल ज्या प्रोडक्टने क्लेम केलेलं असेल ते प्रोडक्ट शेतकऱ्यांनी वापरायचं. म्हणजे थोडक्यामध्ये यांचं म्हणणं असं आहे की प्रॉडक्टच्या लेबलवर कोणत्या कंपनीचा असू द्या त्याच्यामध्ये नंबर ऑफ म्हणजे स्पोरची संख्या 1 ग्राममध्ये जी जास्त असेल किंवा नंबर ऑफ प्रोपोग्युल्स म्हणजे प्रोपोग्युल्सची संख्या 1 ग्राममध्ये जास्त लिहिलेली असेल तर तो प्रॉडक्ट चांगला आहे. आणि जेवढा चांगला असेल म्हणजे नंबर ऑफ स्पोर्स किंवा नंबर ऑफ प्रोपोग्युल जास्त असेल तुम्ही पहा त्याच्यामध्ये त्याची किंमतसुद्धा जास्त असणार आहे. बरोबर. ज्याची काउंट कमी आहे तो त्याच्यात किंमत कमी असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याला वाटतं की ह्या कंपनीचा फार महाग आहे, ह्याचा कमी आहे. तर शेतकऱ्यांनी हे साक्षर झालं पाहिजे की या 2 बाबी जर तुम्ही पाहिल्या त्याच्याहून तुम्हाला कळेल की किंमत जरी जास्त असली तर याच्यामधली स्पोर म्हणजे त्याचे बीज किंवा जे प्रोपोग्युल ही संख्या जास्त असल्यामुळं त्याचा पिकांना जास्तीत जास्त फायदा होणार आहे. बरोबर. आणि नुसतं लेबल क्लेम वरती न जाता, कारण मार्केटमध्ये असं होऊ शकतं की लेबल क्लेम जास्त स्पोरचे केले जाऊ शकतात पण ऍक्च्युअल प्रोडक्ट मध्ये तेवढे स्पोर आणणार नाहीत. ही आपण मार्केटमध्ये शक्यता नाकारता येत नाही. बरोबर. त्यामुळे शेतकऱ्याने खात्रीशीर ते प्रोडक्ट एकदा वापरून बघितलं पाहिजे आणि ज्या प्रोडक्ट मध्ये त्याला रिझल्ट येतील तेच प्रोडक्ट त्याने पुढे वापरलं पाहिजे. म्हणजे आता कसं समजा 2 कंपन्या आहेत, दोन्हीचे तुम्ही जर एका शेतामध्ये अर्ध्या भागामध्ये वापरलं अर्ध्या भागामध्ये वापरलं तुम्हाला डोळ्यांनी सुद्धा लक्षात येईल की कोणत्या प्रोडक्टचे इफेक्ट चांगले आहे. मायक्रोराजा वापरण्याकडे कल शेतकऱ्यांचा जास्त वाढलेला आहे. बरोबर. तर शेतकऱ्यांनी मायक्रोराजा हे जैविक खत का वापरावं? तर मायक्रोराजाचे अगदी मोठ्या प्रमाणात मायक्रोराजाचे फायदे आहेत आणि शेतकऱ्यामध्ये जशी जशी जागरूकता वाढत चालली आहे तसं मायक्रोराजाचं युटिलायझेशनही वाढत चाललेलं आहे.
म्हणजे जसं की मी मगाशी म्हटलो की मायक्रोरायझा सगळे न्यूट्रिएंट झाडाला उपलब्ध करून देऊ शकतं. म्हणजे झाडाला मुख्यत्वे नायट्रोजन लागतं, फॉस्फरस लागतं, पोटॅशियम लागतं आणि काही मायक्रोन्यूट्रिएंट लागतात, जसे की झिंक, कॅल्शियम, मॅग्नेशियम, बोरॉन हे सगळे न्यूट्रिएंट लागतात. आता हे सगळे न्यूट्रिएंट आपल्या जमिनीमध्ये आहेत, पण ते फिक्स फॉर्ममध्ये आहेत. तर मायक्रोरायझा या बुरशीकडे अशी क्षमता आहे की ते आपण ती जमिनीमध्ये टाकल्यानंतर ज्यावेळेस ती झाडांच्या मुळांच्या मध्ये वाढायला लागते, ते फिक्स फॉर्ममधले न्यूट्रिएंट हे सगळे न्यूट्रिएंट सोल्युबल करून झाडाला उपलब्ध करून देऊ शकते. याच्यामध्ये मुख्यत्वे फॉस्फरस आहे, याच्यामध्ये झिंक आहे, काही प्रमाणात पोटॅशियम आहे आणि काही मायक्रोन्यूट्रिएंट पण आहेत. इव्हन नायट्रोजन सुद्धा, नायट्रोजन जरी आपला फिक्स होत नसला, आपण नायट्रोजन हा लीच आउट होऊन जातो किंवा इव्हापोरेट होऊन जातो, पण त्या जमिनीमध्ये जर आपण मायक्रोरायझा टाकलेला असेल आणि तिथं मायक्रोरायझाचं एक जाळं तयार झालेलं असेल, तर तो वाहून जाणारा जो नायट्रोजन आहे तोही एक 30 ते 40% इफेक्टिव्हली ट्रॅप होतो. अशाप्रमाणे आपण सगळ्या केमिकल फर्टिलायझरची एक 30 ते 40% मिनिमम सेव्हिंग करू शकतो. म्हणजे डोस कमी करू शकतो, हो, म्हणजे केमिकल रासायनिक खतं तुम्ही कमी खताचा डोस आपण 100% 30 ते 40% कमी करायचा आणि जैविक मायक्रोरायझा वापरायचं. आपलं येणारं उत्पादन जे आहे हे जेवढं 100% वापरून जेवढं येतं तेवढंच आपल्याला 60 ते 70% येईल. म्हणजे 100%च्या म्हणजे 60% जरी खतं टाकली तरी तुमचं उत्पादन घटणार नाही. घटणार बरोबर. नाही. हो, आणि जमीन आपली जी सुपीक होईल ते अजून वेगळं. कारण असे काही रिपोर्ट्स आहेत की पुढच्या काही वर्षांमध्ये जमीन नापीक होण्याचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. याचं कारण आहे जमिनीमधला जो ऑर्गॅनिक कार्बन आहे तो कमी होणे. दिवसेंदिवस हा ऑर्गॅनिक कार्बन कमी होत चाललेला आहे. पण आपण त्या जमिनीमध्ये जर मायक्रोरायझा टाकलं तर मायक्रोरायझा तिथं काही ग्लोमेलिन नावाची प्रोटीन सिंथेसिस करतात. त्याच्यामुळे जमिनीतला जो ऑर्गॅनिक कार्बन आहे तो वाढण्याला मदत होते. वा. म्हणजे जमिनीची जी कायमस्वरूपी सुपीकता टिकून ठेवायची असेल तर त्या कंडिशनमध्ये मायक्रोरायझाचा एक महत्त्वाचा रोल आहे. तर इतकंच नाही तर जिथं ज्या जमिनीमध्ये काही इंडस्ट्रियल वेस्ट वॉटर जातं, ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात हेवी मेटल जातात, त्याच्यामध्ये कॅडमियम असतं, निकेल, हे सगळे गोष्टी असतात, तर अगदी त्या जमिनीमध्येही आपण जर मायक्रोरायझा टाकलं तर ते हेवी मेटल सुद्धा डिग्रेड करून त्या जमिनी सुपीक झाल्याचे मायक्रोरायझाची उदाहरणं आहेत. ज्यावेळेस पाऊस कमी असतो तर त्या अशा वेळेस पण मायक्रोरायझा चांगलं काम करतं. काय आहे ही भानगड? आता पाऊस ज्यावेळेस कमी असेल तर मायक्रोरायझा काय करतं, आता मायक्रोरायझाच्या काही वेगवेगळ्या स्पेसीज असतात आणि वेगवेगळ्या स्पेसीमध्ये वेगवेगळ्या क्षमता निसर्गाने त्या स्पेसीजला दिलेल्या आहेत. आता पाऊस ज्यावेळेस कमी असेल पण ज्यावेळेस पाऊस पडतो तर पाऊस पडताना मायक्रोरायझा ते पाणी काय करतं, पाणी स्वतः स्टोअर करून स्वतःच्या बॉडीमध्ये एक वेसिकल फॉर्ममध्ये ते स्टोअर करून ठेवू शकतं मायक्रोरायझा. आणि मग ज्यावेळेस पाण्याचा गॅप तयार होईल, ज्यावेळेस पाणी कमी पडेल त्यावेळेस ते स्टोअर केलेलं पाणी हे झाडाला उपलब्ध करून दिलं जातं. काही जर तुम्ही गोष्टी अजून बघितल्या तर मायक्रोरायझा तिथं काही ज्यावेळेस तापमानाचा ताण असेल किंवा पाणी कमी असेल किंवा काही समजा क्षारयुक्त जमीन असेल, त्या कंडिशनमध्ये मायक्रोरायझा तिथे काही विशिष्ट अमायनो ऍसिड तयार करतं. ते अमायनो ऍसिड त्या कमी पाण्याच्या किंवा त्या कमी पाण्याच्या कंडिशनमध्ये ते झाड जिवंत राहायला मदत करतात. म्हणजे उदाहरणार्थ जर समजा काही ताण आला पाण्याचा, तिथं प्रोलिन सारखे अमायनो ऍसिड तयार केले जातात. त्या अमायनो ऍसिडमुळे त्या झाडाची त्या कंडिशनला जिवंत राहण्याची क्षमता वाढते. मी काही व्हिडिओ पाहिले होते की त्याच्या मायसिलियममधून आपण जसं पाईपलाईनमध्ये पाणी वाहतं तसं पाणी वाहिलेलं मी पाहिलं होतं त्याच्या मायसिलियममधून. आणि जिथं झाडाची मुळं पोहोचू शकत नाहीत तितक्या लांबून हे मायसिलियम पाणी आणतात. ही काय भानगड, काय म्हणजे कसं मला कळालं नाही. म्हणजे मायक्रोरायझा हे रूट फंगस आहे, म्हणजे ते एक मुळाचं असं जाळं तयार करतं. आणि मायक्रोरायझा फंगसला हा एक सेन्स आहे, म्हणजे झाड काय करतं, झाडाला जर समजा पाण्याचा काही शॉर्टेज असेल किंवा काही न्यूट्रिएंटची कमतरता असेल न्यूट्रिएंटची, तर झाड काय करतं, तिथं काही केमिकल सोडले जातात की त्याला लिपोपॉलिसॅकराइड म्हणतात. ते केमिकल त्या जमिनीमध्ये सोडले जातात. त्याच्यामुळे मायक्रोरायझाला कळतं की झाडाला पाणी पाहिजे किंवा पर्टिक्युलर न्यूट्रिएंट पाहिजे. तर मग ते म्हणजे ते एकामध्ये संदेशाचं वहन होतं का? आपण जसं बोलतो तसंच काही त्यांची जी भाषा असते त्यामध्ये एकामेकाला सांगतात की मला पाणी कमी पडलंय, मला न्यूट्रिएंट कमी पडले, असं होतं का? अगदी तसंच होतं. बरं. अगदी तसंच होतं. ते मेसेंजर मॉलिक्यूल असतात, त्याच्यामुळे मायक्रोरायझाला कळतं की झाडाला पाण्याची गरज आहे किंवा झाडाला पर्टिक्युलर न्यूट्रिएंट पाहिजे. मग ते मायक्रोरायझा एक मुळांचं जाळं तयार करतं आणि जिथं पाणी उपलब्ध असेल किंवा एखादी न्यूट्रिएंट उपलब्ध असेल ते सोल्युबल करतं किंवा उपलब्ध करतं आणि प्लांटला सप्लाय करतं. मला कळालं नाही, मुळं जिथं पोहोचू शकत नाही तितक्या लांबून पाणी आणतं, पण ही कशी प्रोसेस होती? म्हणजे मायक्रोरायझा स्वतःचं जाळं बनवत जातं. जिथपर्यंत पाणी जर दूर असेल ना तर ते मायक्रोरायझा त्या प्लांटचे रूट तिथपर्यंत घेऊन जातं, वाढवत रूट करतं का स्वतःचं मायसिलियम जातं? मायक्रोरायझाच्या मायसिलिया जातात. मायक्रोरायझाचं एक जाळं तयार होतं. ती प्रक्रिया कशी होती जाळा निर्मितीची ती सांगा. आता ते रूटच्या मध्ये मायक्रोरायझाने इन्फेक्ट केलं की मायक्रोरायझाचं पहिल्यांदा काम काय होतं की स्वतःच्या मायसिलिया वाढवणे. स्वतःच्या मायसिलियामध्ये ते तंतू असतात, तंतू म्हणजे त्याला फांद्या पण म्हणू शकतो. ते डोळ्याने दिसत नाही, ते दोऱ्यासारखे असतात. बरोबर. म्हणजे मायक्रोरायझा समजा जर आपण एक स्पोर जमिनीमध्ये टाकला असेल तर तो एक स्पोर आहे,
तर आपण जर अगदी फर्टिलायझरच्या कायद्यानुसार जरी बघायचं म्हटलं तर 10 स्पोर इक्विव्हॅलंट टू 1200 IP, म्हणजे 10 स्पोरने त्या प्लांट रूटला 1200 ठिकाणी इन्फेक्ट करायला पाहिजे. म्हणजे तेवढ्या मोठ्या प्रमाणात मायक्रोरायझाची इन्फेक्टिव्हिटी आहे. तर एखाद्या प्रोडक्टमध्ये समजा जर 500 स्पोर असेल तर ते अगदी किती ठिकाणी त्या प्लांट रूटला इन्फेक्ट करू शकतं. ते जेवढ्या ठिकाणी त्या प्लांट रूटला इन्फेक्ट करणार तेवढे ते तंतू वाढणार, त्याला मायसिलिया म्हणतात. आणि मग ते मायसिलियाचं जाळं हे अगदी दूरपर्यंत जातं आणि मग तिथे उपलब्ध असणारं ते पाणी किंवा न्यूट्रिएंट हे झाडाला पुरवले जातात. नाही, मला एक संदर्भ असा कळाला की त्याला लिव्हिंग रूट्समध्ये जिवंत रूट्स लागतात. हो, मग ते पिकाचे रूट्स असतील किंवा एखाद्या वेगळ्या वनस्पतीचे असतील बरोबर. किंवा एखाद्या गवताचे असतील. बरोबर त्यामुळे एकदा त्यांनी एखाद्या पिकाच्या मुळावर इन्फेक्शन केलं म्हणजे घुसला त्यामध्ये, बरोबर. त्यामधून निघणारे जे मायसेलियम आहेत किंवा IP आहेत, हो, तर ते दुसरं जवळचं जे मूळ असेल कुठलं आहे तणाचं असेल काय असेल त्याच्यावर घुसतं वाढू ते. शकतात. हो, त्यातून दुसरीकडे असं दुसऱ्या तणाच्या मुळावर जातं. असं एका बरोबर. तणावरून दुसऱ्या तणावर किंवा एका पिकावरून दुसऱ्या पिकावर केल्यामुळे यांचं जाळं खूप मोठ्या प्रमाणात वाढतं. खूप मोठ्या आणि प्रमाणात. त्यामुळं एवढ्या लांब जिथं मूळ पिकाचं पोहोचू शकत नाही तितक्या लांबून न्यूट्रिएंट सप्लाय करण्याचं, पाणी सप्लाय करण्याचं हे बरोबर. काम करतं, बरोबर असं मी वाचलेलं आहे. बरोबर आहे? हो, 100% बरोबर. कारण आपण आफ्रिकेमध्ये जर काही बघितलं ना सर, ते फॉरेस्ट जे आफ्रिकेमध्ये असे फॉरेस्ट आहेत अगदी हंड्रेड किलोमीटरपर्यंत मायक्रोरायझाचं नेटवर्क पसरलेलं आहे, 100 किलोमीटरपर्यंत. कारण हा. तिथे मुळामध्ये गॅपच नाही ना. एक झाड संपलं की थोड्या अंतरावर परत दुसरं झाड हा. आहे. तर ते असं अगदी 100 किलोमीटरपर्यंत जे मायक्रोरायझाचे रिपोर्ट आहे की तिथे कंटिन्यू मायक्रोरायझाचं झाड तयार झालंय. बापरे. हो, आणि त्याच्यामुळे ते सगळे न्यूट्रिएंट. त्यामुळे सगळे ते जंगल काय हिरवे असतात. बरं 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 बरं. म्हणजे जगामध्ये वनस्पती वाचवण्यामध्ये या मायक्रोरायझाचा सर्वात मोठा रोल आहे असं म्हटलं तसं तर आपण वागू म्हणू होणार शकतो. नाही. हा, वावगं राहणार. शेतकरी बऱ्याचदा हे मायक्रोरायझाचा वापर करताना चुका करतात. हो, तर हे कसं दिलं पाहिजे ते सांगा. आणि ग्रॅन्युअल चांगला आहे की पावडर चांगला आहे हे याची पण माहिती द्या. आपण आता अगदी हे बायोलॉजिकल जैविक खत असल्यामुळे जेवढं आपण लवकर देणार आणि जेवढं लवकर ते प्लांट रूटला इन्फेक्ट करेल तेवढे रिझल्ट आपल्याला चांगले मिळतात. त्याच्यामुळे आपण हे सीड ट्रीटमेंट करून दिलं किंवा झाड उगवल्याबरोबर अगदी आपण त्याला ड्रीपने सोडलं किंवा ड्रिंचिंग केलं तर अगदी उत्तम. आणि यामध्ये पावडर फॉर्म चांगला का ग्रॅन्युलर फॉर्म चांगला? वॉटर सोल्युबल द्यायला सोपं आहे. वॉटर सोल्युबल फॉर्म असेल तर तो द्यायला सोपा आहे. त्याची आपण ड्रेंचिंग करू शकतो, आपण सीड ट्रीटमेंट करू शकतो त्याची. हा. पण एखाद्याला जर फर्टिलायझर सोबतचा द्यायचा असेल तर तो ग्रॅन्युल फॉर्म मधले प्रोडक्ट देऊ शकतो. ते कसं द्यायचं? ग्रॅन्युल फॉर्म मध्ये तुम्ही डायरेक्ट असं ब्रॉडकास्टिंग करू शकता. जसं आपण केमिकल विस्कटतो. फर्टिलायझर टाकतो प्रत्येक झाडाजवळ, हां. तसं आपण शेणखता वगैरे मध्ये मिसळून किंवा ऑर्गॅनिक खतामध्ये मिसळून आपण देऊ शकतो मायक्रोरायझर. मग ते त्याला जमीन कोरडी असली तर चालतं का? टाकताना जर जमीन ओली असेल तर तो ऍक्टिव्हेट लवकर होतो. म्हणजे कोरड्यामध्ये फेकू नये तो. हा, कोरड्यामध्ये फेकू नये. म्हणजे जमिनीमध्ये पाणी असेल, पाणी असेल ओलावा असेल किंवा- तर तो ऍक्टिव्हेट लवकर हो, होतो. तो ऍक्टिव्हेट लवकर होतो. ही जी मायक्रोरायझा आहेत याचे काही प्रकार पण आहेत म्हणे. आणि ही कोणत्या पिकाला चालतात, त्याचे कोणते प्रकार आहेत ते जरा थोडं. मायक्रोरायझामध्ये मुख्यत्वे 2 प्रकार येतात. एक इंडो मायक्रोरायझा येतं आणि एक इक्टो मायक्रोरायझा येतं. तर इंडो मायक्रोरायझा म्हणजे काय, जे मायक्रोरायझा मुळांच्या मध्ये जाऊन वाढतं त्याला इंडो मायक्रोरायझा म्हणतात. आणि एक्टो मायक्रोरायझा म्हणजे जे मुळांच्या फक्त बाहेरील बाजूला वाढतं त्याला एक्टो मायक्रोरायझा म्हणतात. पण मुख्यत्वे शेतीमध्ये जी पिकं घेतले जातात त्या 90 ते 95% पिकांमध्ये फक्त इंडो मायक्रोरायझाच काम करतात. जे काही काटेरी झाडं झुडपं आहे जे जंगलामध्ये फॉरेस्टमध्ये वाढतात त्या कंडिशनमध्ये एक्टो मायक्रोरायझा काम करतं. बरं. आणि ही जी मायक्रोरायझा आहे ते आपण कोणत्या पिकाला चालतं? हे आपण अगदी सगळ्या पिकांना देऊ शकतो. मायक्रोरायझा सगळ्या पिकांमध्ये काम करतं. फक्त कृषी फ्रेश क्रॉप जे आहेत जसं की मस्टर्ड झालं, कॉलीफ्लॉवर झालं, आता ह्या प्लांटचे जे रूट आहेत, ह्या प्लांटचे रूट तिथं काही मॉलिक्यूल सिंथेसिस करतात. त्याच्यामुळे काय होतं, मायक्रोरायझाला त्या प्लांटच्या रूटच्या मध्ये एंट्री नाही करता येत. पण म्हणजे त्या प्लांटला आपण मायक्रोरायझा टाकलं म्हणजे त्या प्लांटचं काही नुकसान होईल असं नाही. त्या प्लांटचं नुकसान काही होणार नाही, फक्त मायक्रोरायझाचं इन्फेक्शन त्या प्लांटला होणार नाही. हे सोडून बाकीचे हो, बाकी सगळ्या प्लांटला आपण त्याला जरी दिला तर हरकत नाही. फक्त ते इन्फेक्शन त्याला म्हणजे तिथे निगेटिव्ह रिझल्ट नाही मिळणार. खरीप पिकं, रबी पिकं, भाजीपाला, फळ पिकं सर्वांना चालतं. आणि ह्याचा डोस कसा शेतकऱ्यांनी करायचा? शेतकऱ्यांनी साधारणतः आता जर त्याचे प्रोडक्ट मध्ये जर तेवढे प्रोपोग्युल असतील म्हणजे मिनिमम 2 लाख प्रोपोग्युल किंवा प्रति एकर शेतकऱ्यांनी द्यायला पाहिजे. 2 लाख? हो, 2 लाख प्रोपोग्युल्स. मग आता मग त्या 100 ग्रॅम मध्ये असो, 4-5 किलो मध्ये असो, 2 किलो मध्ये असो, तर तेवढे शेतकऱ्यांनी द्यायला पाहिजे. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. नंबर ऑफ प्रोपोग्युल्स किती बघायचं आणि त्याला एकरला किती म्हणले तुम्ही? 2 लाख 2 लाख प्रोपोग्युल्स प्रति एकर पडले पाहिजेत किंवा 60 ते 70 हजार स्पोर्स तेवढे पडले, जमिनीत पडले पाहिजेत. त्या पद्धतीने तुम्हाला 1 डबा घ्यायचा का 2 डबा घ्यायचा का 3 डबे घ्यायचे हे तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागेल. हे फार महत्वाचं आहे. ही जी इंडो आणि एक्टो जे मायक्रोरायझा आहेत तर ते मार्केटमध्ये जे प्रॉडक्ट आहेत ते दोन्ही असतात का एका प्रॉडक्टमध्ये?
एका पिशवीमध्ये त्या डब्यामध्ये? लोक क्लेम करू शकतात मार्केटमध्ये, क्लेम कोणी कसाही करू शकतं. हां. पण मग आता जर आपल्याला ऍग्रिकल्चर म्हणजे आपल्याला कुठल्या आपल्या पिकांसाठी द्यायचं असेल तर त्या कंडिशनमध्ये एक्टोमायकोरायझाच काम करेल फक्त. बरं. सॉरी, इंडोमायकोरायझाच काम करेल फक्त. बरं. एक्टोमायकोरायझा त्या कंडिशनला काम नाही करणार. म्हणजे बरं. ते असलं तरी लोक बरेचशी बुरशीनाशकं मारतात. बुरशीला मायक्रोरायझा ही बुरशी आहे. मायक्रोरायझा मग बुरशी. ही बुरशीनाशकं मारतात. तर त्याचा इफेक्ट काय ह्याच्यावर होतो का? काय हो, काळजी घेतली हो, पाहिजे फक्त शेतकऱ्यांनी? फक्त आपण बुरशीनाशकासोबत मायक्रोरायझा द्यायचं नाही. म्हणजे आपल्याला समजा जर ड्रेंचिंग करायचं असेल किंवा ड्रीपने द्यायचं असेल हं. तर बुरशीनाशकासोबत कुठलेही मायक्रोरायझा मिक्स करू नये. मायक्रोरायझा सेपरेट द्यावं. हे जे तुम्ही ॲप्लिकेशन समजा तुम्ही ड्रेंचिंग केली त्याची किंवा विस्कटून टाकलं, बरोबर. तर याचा इफेक्ट किती दिवसांनी होतो पिकावर? किती दिवसांनी लागू होते? मायक्रोरायझा टाकल्यानंतर एक साधारणतः 3 ते 4 दिवसानंतर त्याचे मायक्रोरायझा फंगसचे स्पोर्स आहे हे जर्मिनेट व्हायला लागतात आणि ते प्लांटच्या रूटच्या मध्ये एंट्री करतात. मग ते प्लांटच्या रूटच्या मध्ये वाढायला लागतात आणि मग जशी जशी वाढ त्याची होईल तसं तसं त्याच्या तिथे एन्झाईम सिक्रेशन हे चालू होतं. साधारणतः एक 10 ते 12 दिवसांमध्ये त्याचं एन्झाईम सिक्रेशन हे चालू होतं प्लांट. नाही, पण त्याला इफेक्ट दिसायला कधी सुरुवात होतो पिकावर? कारण मी असं ऐकलं होतं की साधारणतः कमीत कमी 8 आठवड्यानंतर ते पिकावर त्याचे इफेक्ट दिसायला लागतात. हो, साधारणतः एखादी महिन्यानंतर, ऍटलिस्ट एखादी महिन्यानंतर. हां. हो, कारण त्याला त्याची ग्रोथ होणे, जर्मिनेट होणे, त्याला प्लांटच्या रूटच्या मध्ये एंट्री करणे, तिथे वाढणे, या प्रोसेसला वेळ बरं, लागतो. काही असे कंपन्या दावा करतात आणि शेतकरी म्हणतात की आम्ही मायक्रोरायझा टाकला आणि 8 दिवसामध्येच पिकाची वाढ चांगली झाली, काळोखी आली, पानामध्ये घट्टपणा वाढला. तर हे खरं आहे काय? 8 दिवसामध्ये ते जे शेतकऱ्याला जे रिझल्ट मिळतात ना, आता कुठलीही कंपनीचे प्रोडक्ट बनवते, जे फॉर्म्युलेशन बनवते, तर मायक्रोरायझा फॉर्म्युलेशन असो किंवा दुसरी कुठली असतो, त्याच्यामध्ये दुसऱ्या गोष्टी पण असतात. त्याच्यामध्ये कॅरियर असतं, त्याच्यामध्ये फिलर असतं किंवा काही प्लांटची वाढ होण्यासाठी दुसऱ्या काही गोष्टी टाकलेल्या असू शकतात. त्यामुळे त्याला जे रिझल्ट पटकन मिळतात ना, तर त्या गोष्टीमुळे ते त्याला रिझल्ट मिळतात. पण मायक्रोरायझाचे रिझल्ट यायला थोडा वेळ नक्कीच लागतो. बरेचसे कंपन्या आहेत ते त्याच्यामध्ये ह्युमिक ॲसिड टाकतात, अमायनो बरोबर. ॲसिड टाकतात त्याच्यामध्ये आणि त्याचा इफेक्ट तुम्हाला लगेच 8 दिवसामध्ये दिसतो आणि शेतकरी कंपनी सांगते आणि आपण शेतकरी पण सांगतो बघा बघा लगेच इफेक्ट त्याचा दिसायला लागला आहे. परंतु ही थोडी बदमाशी आहे. बरोबर. हां, तर त्याचा खरा इफेक्ट तुम्हाला मायक्रोरायझाचा खरा तर 8 आठवड्यानंतर दिसतो पिकामध्ये. मायक्रोरायझाचा रिझल्ट हा तुम्हाला उशिरा दिसतो, पण मायक्रोरायझाने समजा मायक्रोरायझा आपल्या जमिनीमध्ये वाढल्यानंतर समजा त्या मायक्रोरायझाने तो जमिनीमधला स्थिर फॉर्ममधला फॉस्फरस सोल्युबल केला आणि झिंक सोल्युबल केला, तर तो झिंक आणि फॉस्फरस जो आहे ना, समजा आपण बाजरी लावली असेल हं. तर तो अगदी बाजरीच्या दाण्यांमध्ये सुद्धा वाढलेला दिसतो. वा. आणि आपण ज्यावेळेस ती बाजरी आपण खाणार तर तो झिंक आणि आपल्या झिंकची जी आपल्या शरीराची रिक्वायरमेंट आहे ही आपली पूर्ण होते. बरं 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 बरं. म्हणजे हा एक महत्वाचा फायदा आहे की बरं. जो तुम्हाला तो दुसऱ्या गोष्टीमुळे मिळणार नाही, पण तो मायक्रोरायझामुळे मिळतो. कारण तो मूव्ह करतो प्लांटमध्ये अगदी दाण्यापर्यंत. बरोबर. तर शेतकरी बंधूंनो, काय होतं की आपण रासायनिक खतं टाकतो. रासायनिक खतं सगळेच लागू होतात असं नाही. काही जमिनीमध्ये स्थिर होऊन जातात, काही पाण्याच्या पावसामध्ये ते वाहून जातात. काही स्थिर झालेली काय जी ही आहेत न्यूट्रियंट्स आहेत, खतं आहेत, ते मुळाला घेता येत नाहीत. तर त्याच्यावर हे जी मायक्रोरायझा आहे त्याच्यावर काही थोडी प्रक्रिया करून ते पिकाला शोषण्या इतपत ते हे करतात, म्हणजे तयार करतात आणि ते पिकाला घेता येतात. हा पण महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि बरेचसे अन्नद्रव्य असे असतात की जमिनीमध्ये असतात ते खनिज स्वरूपात. त्यालासुद्धा त्याच्यावर प्रक्रिया करून ते मुळं शोषून घेऊ शकतात. बरोबर. हा नंबर 1 मुद्दा आहे. आणि आपल्याला माहिती आहे की नायट्रोजन युरिया टाकला तर तो वहनशील आहे. एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाऊ शकतो. परंतु फॉस्फरस आहे, झिंक आहे, कॉपर आहे, हे जिथं टाकलं तिथंच फिक्स फिक्स होऊन जातात, काही बसतात ते. दिवसानंतर. त्याला हालचाल करता येत नाही. तर तो झालेला फिक्स झालेला जो आहे ते जे तंतू आहेत मायक्रोरायझाचे तिथपर्यंत जातात, त्याच्यावर प्रक्रिया करतात आणि तो अवेलेबल फॉर्ममध्ये करून पिकाला जे शोषून घेण्याच्या स्वरूपामध्ये घेऊन येतात. हे पण महत्त्वाचं आहे. सगळे न्यूट्रिएंट मोस्टली मॅक्रोन्यूट्रिएंट आणि मायक्रोन्यूट्रिएंट हे सगळे न्यूट्रिएंट तर मायक्रोरायझा प्लांटला मिळवून देतच. पण जमिनीमध्ये जसं रूट नॉट नेमॅटोड असेल, आता मायक्रोरायझा जे जाळं तयार करतं ना, तर जे ते पॅरासायटिक नेमॅटोड आहे, ज्या त्याच्यामुळे मुळांवर गाठी येतात आणि झाड सुकायला लागतं. तर मायक्रोरायझाच्या नेटवर्कमुळे काय होतं, त्या पॅरासायटिक नेमॅटोडला तिथं ती प्रवेश करण्याची संधीच मिळत नाही. म्हणजे इनडायरेक्टली त्या नेमॅटोडचं कंट्रोल होतं. आणि त्या जमिनीमध्ये काही पॅथोजेनिक फंगस असतील, जसं फ्युजारियम झालं, रायझोक्टोनिया, पिथियम, रोग निर्माण मर करणाऱ्या रोग येतात. मर रोग येतात. हां, तर त्या रोग. बुरशीचंही कंट्रोल इनडायरेक्टली मायक्रोरायझामुळे होतं. आणि याच्यामुळे सॉईल प्रॉपर्टी सुद्धा सुधारतात असं मी स्वयंपाक, हो, ऐकलं. काय yes. काय होतं ते? मायक्रोरायझा तिथं एक ग्रोमॅलिन नावाचं प्रोटीन बनवतं. त्या ग्रोमॅलिन प्रोटीनमुळे काय होतं, जमिनीमधला कार्बन वाढायला मदत होते. आणि जमिनीमध्ये जर ऑर्गॅनिक कार्बन नसेल तर कुठलंच पीक, कुठलंच झाड वाढू नाही शकत. त्यामुळे तो फार महत्त्वाचा घटक आहे. तर तो कार्बन हा त्या प्रोटीनमुळे मायक्रोरायझा वाढवण्याला मदत करतो. म्हणजे जमीन जी कायमस्वरूपी आपल्याला सुपीक ठेवायची असेल ना, तर ऑर्गॅनिक कार्बन असणं फार आवश्यक आहे.